नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याणच्या मोहन पार्क या परिसरामध्ये आहोत। वेदांत एम्पायर ही भली मोठी इमारत सुसज्ज उभी राहते आणि त्याच्या बरोबर अपोजिट इथे आपण पाहायला गेलो तर अगदी सुसज्ज असं चार्जिंग पॉइंट इथे लावण्यात आलेला आहे। चार्जिंग स्टेशन लावण्यात आलेलं आहे। मात्र याचा कुठल्याही प्रकारचा वापर मला वाटत नाही की लागल्यापासून झाला असेल। यासाठी सुद्धा शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी जो आहे तो खर्च झाला असणार आणि मग विनाकारण अशा पद्धतीनं पैसा खर्च करून याचा उपयोग का होत नाहीये। एवढ्या चांगल्या गोष्टी जर आपण देतोय शहरासाठी तर त्याचा उपयोग का होत नाही हा एक मोठा प्रश्न आहे। कारण आपण जे करदाते आहोत त्या टॅक्स मधनं जो पैसा येतो त्यातनं या सुविधा दिल्या जातात आणि जो निधी उपलब्ध होतो त्याचा जर असा अपव्यय होत असेल तर अर्थातच या सगळ्या गोष्टी फार कठीण आहेत। कारण या इथे चार्जिंग स्टेशन अतिशय सुंदर आहे, वाद नाहीये आणि खूप सुसज्ज आणि चांगलं असं चार्जिंग स्टेशन आहे। मात्र इथे याचा कुठलाही वापर झालेला पाहायला मिळत नाही आहे। तर एक सामान्य नागरिक म्हणून आपण जर प्रशासनाला प्रश्न विचारला तर मला वाटतं याचं उत्तर मिळणं साहजिक आहे किंवा अपेक्षित आहे। बघूयात याविषयी सुद्धा काय म्हणणं आहे, कारण स्मार्ट सिटी मिशन अंतर्गतच ही सुविधा इथे लावण्यात आलेली आहे। तर मग याविषयी सुद्धा या संबंधित अधिकाऱ्यांचं किंवा विभागाचं काय म्हणणं आहे त्याविषयी सुद्धा आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघूया काय होतंय ते। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।